नमस्कार, मी आशू आपल्या किचन किट मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत आमरस पुरी। कधी कधी आमरस खूप काळा पडतो, थोड्या वेळाने त्याला कडवट अशी चव येते किंवा पुऱ्या खूप तेलकट होतात, गार झाल्यानंतर वातळ होतात। ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपण बऱ्याच टिप्स शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक करा। आणि हो, किचन क्वीनला सबस्क्राइब करायला विसरू नका बरं। चला तर मग पटकन सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण पुरीसाठी कणिक कशी भिजवायची ते बघूया। इथं मी घेतलेलं आहे 1 वाटी गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ, 4 चमचे बारीक रवा आणि आवश्यकतेनुसार पाणी। आता मी एका परातीमध्ये गव्हाचं पीठ घेते, त्याच्यामध्ये बारीक रवा मिक्स करते। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि हे सगळे जिन्नस एकत्र मिक्स करून घ्यायचे। अशा प्रकारे इथं सगळं मी एकत्र छान मिक्स करून घेतलंय। आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्ट अशी कणिक भिजवून घेऊया। पुरीसाठी आपण जेव्हा कणिक भिजवतो ना, तेव्हा शक्य तितकी घट्ट मळायची। त्याच्यामुळे काय होतं, पुरी जास्त तेलकट होत नाही आणि छान क्रिस्पी अशी बनते। अशा प्रकारे शक्य तितकी घट्ट कणिक भिजवून घ्यायची। इथे छान असा घट्टसर गोळा करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। एकदम सॉफ्ट असा घट्टसर गोळा झालेला आहे। जास्त पण घट्ट नाही ठेवायचा। याच्यावर आता आपण एक ओला कपडा घालून हे झाकून ठेवूया 10 मिनिटासाठी। तोपर्यंत आपण आमरसाची तयारी करूया। इथे मी 4 हापूस आंबे घेतलेले आहेत। तुम्ही आंबा कोणत्याही प्रकारचा घेऊ शकता, जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो। आता आपण याला छान स्वच्छ धुवून घ्यायचं। हापूस आंब्याला एक स्वतःचा मस्त फ्लेवर असतो, म्हणून मी हापूस आंबे घेतलेत। तुम्ही कोणत्याही प्रकारचा आंबा इथे वापरू शकता। आता आपण छान स्वच्छ धुवून घेऊया आणि चाकूच्या सहाय्याने त्याच्या फोडी करून घ्यायच्या। आपण आंबा पिळून मग त्याचा आमरसही करू शकतो, पण त्याच्याने काय होतं माहिती आहे का, आपण हाताने जितका आंबा पिळून मऊ करतो, तेव्हा त्या सालीचा एक कडवटपणा त्याच्यामध्ये उतरतो। त्यामुळे आपण शक्य तितका हाताचा वापर कमी कसा करता येईल हे बघूया। आणि अशा प्रकारे चाकूने आपण त्याच्या फोडी करून घ्यायच्या आणि चमच्याच्या सहाय्याने त्याच्यातला गर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूया। अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने आपण जेव्हा गर काढतो ना, तेव्हा आमरस काळा पडत नाही। आणि आपण जेव्हा आंबा पिळून हाताने दाबून मऊ करून आमरस बनवतो ना, तोही आमरस छानच बनतो, पण त्याला एक कडवट अशी चव येते। त्याच्यामध्ये सालीचा कडवटपणा उतरतो। त्यामुळे आपण इथं शक्य तितका हाताचा कमी वापर करतोय। अशा प्रकारे आता हा सगळा गर मी इथे काढलेला आहे। आता आपण याला मिक्सरवरून फिरवून घेऊया। आता इथे मी एका मोठ्या बाउलमध्ये हा आंब्याचा रस घेणार आहे। इथे मी 1.5 वाटी आंब्याचा रस काढलेला आहे। याच्यामध्ये आपण पाणी न घालता मिक्सरवरून फिरवून घेतलेला आहे। आता आपण ह्याला मोठ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करूया। इथे मी 1.5 वाटी आंब्याचा रस घेतलाय। 1.5 वाटी आंब्याचा रस आहे, त्यानुसार त्याच्या अर्धी आपण इथे पिठी साखर वापरणार आहोत। तुम्ही जितका आंब्याचा रस घ्याल त्याच्या अर्धी पिठी साखर वापरा। आता मी इथे 1/4 वाटी पिठी साखर ह्याच्यामध्ये
मिक्स करते. चवीनुसार याच्यामध्ये वेलची पावडर घालूया आणि हे छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये पिठी साखरेच्या गुठळ्या होणार नाहीत ह्याची आपण काळजी घ्यायची. हे छान मिक्स झालं की ह्याच्यात आवश्यकतेनुसार पाणी घालायचं. इथे मी अर्धा ग्लास पाणी वापरलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ असं टेक्स्चर ठेवू शकता. छान असं मिक्स करून घ्यायचं. ह्याच्यातल्या पिठी साखरेच्या गुठळ्या सगळ्या फोडून घ्यायच्या. तुम्ही टेक्स्चर बघू शकता, मस्त असं दाटसर झालेलं आहे. सगळ्या गुठळ्या ह्यातल्या फुटलेल्या आहेत. आता आपण ह्याला एक 15 ते 20 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवूया. तोपर्यंत आपण पुरीची तयारी करून घेऊया. आपण भिजवून ठेवलेलं पीठ आता छान मस्त मऊसर झालेलं आहे. आता याला आपण छान एकसारखं मळून घ्यायचं आणि आपल्या आवडीनुसार लहान मोठे असे आपल्याला जशा पुऱ्या हव्या असतील लहान मोठ्या साईजच्या त्याप्रमाणे एकसारखे गोळे करून घ्यायचे. मी ते सगळ्या पिठाचे गोळे करून घेतलेत. तेवढ्या पिठाचे साधारणतः 12 ते 13 गोळे झालेले आहेत. आता आपण पुऱ्या लाटून घेऊया. पुऱ्या अगदी जास्त जाड पण नाही लाटायच्या आणि जास्त पातळही नाही लाटायच्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पुऱ्या लाटताना पिठाचा जास्त वापर करायचा नाही. बघू शकता तुम्ही पुरीची साईज अगदी मीडियम साईज ठेवलेली आहे मी. अशा प्रकारे अजून एक पुरी लाटून घेते मी. पुरी लाटताना मी एकदाच पीठ घेते. जास्त पीठ वापरलं तर ते तेलामध्ये सुटतं आणि तेल काळं पडतं. तुम्ही बघू शकता सगळ्या पुऱ्या एकसारख्या होत आहेत. जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही. त्यामुळे पुऱ्या छान टुमटुमीत फुगतात. अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या इथे लाटून घेते. दुसरीकडे मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपल्या पुऱ्या सगळ्या लाटून झालेल्या आहेत आणि इकडे तेल देखील गरम झालेलं आहे. छान बऱ्यापैकी गरम झाले. अगदी 100% गरम नाही करायचं, नाहीतर पुऱ्या करपू शकतात. आता मी याच्यामध्ये एक पुरी सोडते. त्याला झाऱ्यानं वरून थोडंसं हलकंसं दाबायचं, म्हणजे पुरी फुगायला आपल्याला मदत होते. आणि पुरी तळताना एक टीप लक्षात ठेवायची की पुरी सारखं आलटीपलटी करायची नाही, त्यामुळे पुऱ्या तेलकट होतात. पुरी एक बाजूने पूर्णपणे भाजल्यानंतर तळल्यानंतर मगच पलटी करायची. सारखी सारखी आलटीपलटी करत राहिली तर पुरी जास्त तेल खेचून घेते आणि खूप तेलकट होते आणि गार झाल्यानंतर ती खूप चिवट पण होते. त्यामुळे एक बाजूने छान क्रिस्पी भाजून घेतली की मगच दुसऱ्या बाजूने तळायची. आता अशी छान तळलेली पुरी मी काढून घेते. आता याच पद्धतीने आपण बाकी सगळ्या पुऱ्या देखील तळून घेऊया. आमच्याकडे ना जास्त गोल्डन कलरच्या पुऱ्या सगळ्यांना आवडतात, त्यामुळे मी अशा गोल्डन कलरवरती पुऱ्या तळते. तुम्ही बघू शकता इथे कशा मस्त टुमटुमीत फुगतायत. अशा प्रकारे एका बाजूने तळून झाले की दुसऱ्या बाजूने आपण खरपूस अशी तळून घ्यायची. त्यामुळे पुऱ्या छान क्रिस्पी होतात आणि जास्त ऑइली होत नाहीत.
अशा प्रकारे तुम्ही देखील आमरसपुरी बनवा आणि कशी झाली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे मी एका प्लेटमध्ये पुऱ्या आणि आमरस मस्त सजवून घेतलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा.